जय राम नमस्कार. आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज 13 ऑगस्ट. तर आज श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आजच्या प्रवचनाचा विषय आहे देहाचे भोग आणि आनंद. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, या जगात प्रत्येकाला सुख हवे असते, पण आपण बहुतेक वेळा देहाच्या सुखाला खरा आनंद समजतो. म्हणून जेव्हा दुःख संकट येते तेव्हा मन खचते. पण खरा भक्त संकटालाही परमेश्वराची इच्छा मानतो, कारण त्याला विश्वास असतो की भगवंत जे करतात ते आपल्या हितासाठीच असते. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, दुसऱ्याचे उपयोगी पडणे ही सुद्धा परमेश्वराची सेवा आहे. जेव्हा आपण निस्वार्थपणे इतरांची मदत करतो तेव्हा मनात वेगळाच आनंद निर्माण होतो. हा आनंद कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठा असतो. आपण चालत असू, काम करत असू, वाचन करत असू किंवा इतर कोणतेही कार्य करत असतो, प्रत्येक क्षणी भगवंताचे स्मरण ठेवले तर जीवन अधिक शांत, आनंदी आणि अर्थपूर्ण बनते. आजच्या प्रवचनाचा संदेश एकच आहे, देहाचे सुख क्षणिक आहे, पण भगवंताचे स्मरण आणि निस्वार्थ सेवा यामध्ये चिरंतन खरा आनंद आहे. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच रोजचे प्रवचन ऐकायला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक प्रवचनासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. हे विचार तुमच्या मनाला स्पर्शले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या एका लाईक शेअरमुळे महाराजांचे अमूल्य विचार अनेक भक्तांपर्यंत पोहोचतील. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय